मॉर्निंग. सकाळचे बरोबर 8 वाजलेले आहेत आणि मस्त वाटतं ना गावाला. काल थोडासा रात्री पाऊस पडलाय, थोडासा म्हणजे चिरचिरला, असं म्हणजे थेंब थेंब थोडेसे पडलेत असे, पण ठीक आहे, थोडं गार वाटतंय. आजचा व्हिडिओ बनवायचा म्हणजे आम्ही चाललो आहोत भरण नाक्यावर. मालवणला भरण नाक्यावरती एक ना आजी आजोबांचा ढाबा म्हणजे असं म्हणणं आहे, पण घर आहे, तिथे नाश्ता मिळतो. चला तर जाऊया आपण, मग बाकीची कामं करूया. मम्मा आपल्याला लेट होतोय, चल. तुझ्या भावामुळे लेट होते, तो येत नव्हता, आता कसं ब्रश करायला गेलाय. नमस्कार, तुमचं स्वागत आहे मानसी गवंडे ब्लॉग मध्ये. आणि आम्ही आज चाललो आहे भरण नाक्यावर. आणि भरण नाका आमच्यापासून 10 मिनिटावर आहे. ते कशासाठी पहा तुम्ही आता, आम्ही कशाला चाललोय ते आहे. हो माय गॉड. चला पुरी भाजी खायला यायचं धनश्री. सगळी गँग आली का? माझी मंजिरी आली. मेन बाय मंजिरी पाहिजे, तिलाच आवडते पुरी भाजी, खादड असते. चला खाण्यासाठी लवकर उठलेत. हे काय माहितीये, हे जवळ आहे ना आम्हाला, म्हणून ते पटापटा खाणार आणि परत आम्ही झोपणार आहेत. बांबू हॉटेलला पैसे खर्च झाले. आज तिकडे जाणार ना मिसळ करा, तिकडे खर्च झाले. म्हणजे या मुलांनी मला कामाला लावलंय. आणि आज संध्याकाळी आमच्याकडे येणारच माझ्या मैत्रिणी मित्र. पुन्हा एकदा चला त्यांचं आपण स्वागताला तयार राहूया. इथे हे डेंजर असतात कुत्ते. वडा मिसळ, मस्तपैकी वडा मिसळ नाही, ते मिक्स मिसळ आणि वड्याची भाजी. ऍक्च्युली वडा टाकून खात नाही बघा, ही बटाट्याची भाजी आहे आणि मिक्स भाजी आहे. मस्त लागते, मस्त लागते. खास रात्री फोन करून सांगितलं आम्ही येणार आहे म्हणून. बस बस. पुरी बघा, पुरी मोठी आहे आणि एका प्लेट 5. फोटो घ्या काय बसलो म्हणजे काय तुला वडा खायचा आहे, तो खातोय, खाऊ दे त्याला. अजून एक ताई ऐकलंस काय, मला इकडे सोमला अजून एक मिसळ आणि पुरी दे, आणि आम्हाला जर लागलं तर पुऱ्या दे. चलो ओके. असं का काय नुसतं आल्यापासून नुसतं खातात नाही. धनश्री चलो, मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. चला रे. सोमला मागवलंय. फायनली पुरी भाजी मस्त चमचमीत खाऊन झालेली आहे. तुम्हाला फक्त सांगायचं एवढंच आहे की मी जिकडे पुरी भाजी खायला ते त्या या आजी आहेत. थोडं काय सांगशील? हळदणकर नाश्ता सेंटर भरण नाक्यावर आहे. ह्या त्यांच्या सर्व ही मालकीन आहे, कुक आहे हळदणकर, निधीची मुलगी आहे. तुम्ही सुद्धा इकडे नक्की या. वरण नाक्याने म्हणजे रिक्षा स्टँडच्या बाजूलाच आहे. एक नंबर मिळते पुरी भाजी. पाव खायचा नसेल तर इकडे नक्की या पुरी भाजी टेस्ट करायला. आणि गरमागरम पुरी नक्कीच मिळेल. हळदणकर नाश्ता सेंटरला नक्कीच भेट द्या. हा चला तर बाय. काय आलं पूजा? सगळं काम करून झालंय. होय तर आपल्याला यायचं आहे तर रस्ता कसा आहे बघा, तर आपण साफ करूया. पूजा आपला पण असाच होता, ह्याच्यापेक्षा डबल भयंकर होता ह्याच्या या पतारापेक्षा. आम्ही आलो तेव्हा पण आम्ही आमच्याकडे आता बाकीचे लोक यायचे आणि आम्ही सगळं साफसफाई केली, तुम्ही बघितलं असणार आहे. आणि आता आमचं ताकद नाही आहे, आता आम्ही जाऊन झोपणार आहे. झोपणार आहे पूजा? छे नाही, झोप नाही आले मला आता. काय ते मी ॲक्च्युली देवाची पूजा वगैरे माझी करायची राहिली होती, मग उद्या मंगळवार उद्या करेन. आता जरासं सेटलमेंट करूया ना पूजा, काय करू शकतो काय नाही. कबाट थोडी जागा करूया त्या लोकांना सामान ठेवायला. चला भेटूया थोड्या वेळाने. मस्त आता संध्याकाळ झाली आहे, आम्ही मस्त खाल्लं आणि जे झोपलो ना,
ते आम्ही जेवायला पण नाही उठलो. त्याच्यानंतर आता आमच्याकडे आज संध्याकाळी पाहुणे येणार आहेत, सो मम्मी माझी जेवण बनवते. आता आम्ही चाललो आहे पिंपळाजवळ. मम्मी काय करते बघूया. काय करते मम्मा, काय करते? आलीस आता आपल्याकडे येणार आहेत माझ्या मैत्रिणी आहे ना. मस्त सकाळी मी काय खाल्लं आपण? पुरी भाजी. आणि झोपलो ते डायरेक्ट 3-4ला उठले. 3 वाजता उठला. तर जेवण करूया कारण ती लोक येतील, त्यांना स्वागत करूया आपण त्यांचं. तुम्हाला दाखवते कोण कोण येणार आहे ते. हो, हे बघ काय करते. पाण्याची सोय. गावाला कसं ते 1 दिवसाआड पाणी येतं आमच्याकडे. ऍक्च्युली मे महिन्यामध्येच हा प्रॉब्लेम आहे, कारण मे महिन्यात पर्यटक भरलेले आहेत. कालच मी बघितले खूप. ठीक आहे, आपण ते आल्यावर भेटूया. हा कंटाळलीस काय? आम्हाला जायचंय चालायला. बरं ठीक आहे. मला सांगितलं होतं की माझ्या मैत्रिणी येणार आहेत. आलेत, संकी फंकीहून आलेत. गाडी मस्त होती ना, सुंदर होती. एसीचीच काढायची. आता तुम्ही जनरल नाही, डप्पू डप्पू आणि जायची. आता मी पण आलाय तिथे झोपून झोपून एसी मध्ये. तुम्ही झोप पूर्ण करून आलात वाटतं. मी तर आल्यापासून झोपली नाही. मी आल्यापासून झोपली नाही. शांत आया, इथे माझ्या धनु म्हणजे बोल नकोस, पनिशमेंट आहे. आंघोळ करून झोपा. त्या बघ कंटाळल्यात. इकडे झोप चांगली लागते तर मम्मी झोपायला देत नाही. चला तर फ्रेश व्हा. हा, तू तर मेंबर. काय आज काय केलं गाडीमध्ये तू? मी एक फ्रेंडला एक दीदी होती समोर, ती बोलली तू कुठे आलात. मी बोललो आमच्या इकडचे घर. तर ते बोलले की कुठलं. तर मी बोललो मालवण. तर काय झालं की मी बोललो की आमचे ना त्यांचं चॅनल आहे मानसी गावंडे ब्लॉग्स. मग त्यांनी फोन दिला, हे घे. मग मी बोललो हे बघा, मी टाईप करून दिलं. सबस्क्राईब केलं असं अख्ख्या ट्रेन मध्ये केलं तर मी आज कुठे पोचले. संध्याकाळी पण पोचले असते मी. ठीक आहे, चल. सबस्क्राईबर तर वाढवलं ना. ओके, चला, थँक्यू.